ईद मिलन आणि लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री अवॉर्डशी सन्मानित झाल्याबद्दल आमचे पूर्ण टीमचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजीव कुमार जी, डीआयजी सीआरपीएफ, कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट अण्णाराव पाटील जी, त्यांचे सहकारी श्री उबाळे जी, कार्यक्रमामध्ये उपस्थित मौलाना इस्राईल रशीदी जी, उमर फारुकी जी आणि समोर उपस्थित लातूर जिल्ह्याचे प्रतिष्ठित मान्यवर सगळे पत्रकार बंधू आणि मित्रांनो, सर्वप्रथम तर मी ॲडव्होकेट अण्णाराव पाटील जी यांच्या खूप खूप आभार मानतो की आपण हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या जिल्ह्याच्या पूर्ण आरोग्य टीम जे आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचा आरोग्य विभाग आहे, सिव्हिल सर्जनचा आरोग्य विभाग आहे, तर त्यांचा सत्कार केला आणि जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या वतीने मी आपला आभार मानतो. मित्रांनो, जसं आता सांगितलं की लातूर जिल्ह्याची ओळख म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये हेच होत होता की तो भूकंपचा जिल्हा आहे आणि तिथे ट्रेननी पाणी दिलं आहे तो जिल्हा आहे. आणि बरोबर आहे, म्हणजे मी पण कधी राजस्थान किंवा तिकडे सांगत होता की कुठे आहे तुम्ही जिल्हाधिकारी, तर मी लातूरला आहे. लातूर म्हणजे कुठला जिल्हा? लातूर म्हणजे तिथे एक भूकंप आला होता, ट्रेननी पाणी दिला होता तो जिल्हा. तर मला नेहमी वाटत होता की हे दोन कलंक सारखे आपल्या जिल्ह्याचे इव्हेंट आहे आणि ते कलंक पुसण्याचं काहीतरी काम आपल्या जिल्ह्याच्या मार्फत झालंच पाहिजे. तर आमचे पूर्वीचे जे जिल्हाधिकारी होते त्यांनी जलयुक्त शिवार, वॉटर कप असे खूप चांगले काम केले आणि यावर्षी आम्हाला असा एक सौभाग्य आला की आमचे जे आरोग्य टीम आहे त्यांनी एवढा चांगला काम केला की आम्हाला प्रधानमंत्री अवॉर्ड याला म्हणत आहे पीएम अवॉर्ड फॉर एक्सिलन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि हे आमचे सिव्हिल सर्वंट्स आहे, म्हणजे की जे IAS ऑफिसर्स आहे, IPS ऑफिसर्स आहे, UPSC मार्फत जे सिलेक्ट होत आहे, तर आमच्यासाठी हे सर्वात मोठा प्राइज आहे. म्हणजे की जसा खेळाडूसाठी आपण विचारतो की तुमचा सर्वात मोठा प्राइज काय, तर त्यांच्या असते ऑलिम्पिक गोल्ड किंवा ऑलिम्पिक मेडल. तर आमच्यासारखे सिव्हिल सर्वंटसाठी हा देशाचा सर्वात मोठा प्राइज आहे. आणि मित्रांनो, हा एक टीम वर्क आहे, म्हणजे कुठलाही एक माणूस काही जादू घडू शकत नाही. आमच्या जिल्ह्याचे जे आशा वर्कर्स आहे, MPW आहे, ANMs आहे, मेडिकल ऑफिसर्स आहे, तालुका आरोग्य अधिकारी आहे, हा पूर्ण टीम त्यांच्या जे योगदान झालेलं आहे त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याला सत्कार मिळाला आहे. आणि डेफिनेटली एक प्राऊड मोमेंट आहे. ज्यावेळी आम्ही अवॉर्ड रिसीव्ह करत होते तर मला एक स्वाभिमान होता आणि हे पण एक विश्वास होता की लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिक जे कार्यक्रम वाचत आहे किंवा नंतर त्याच्याबद्दल न्यूज मध्ये वाचणार आहे, तर डेफिनेटली लातूर जिल्ह्याबद्दल एक खूप स्वाभिमान, एक खूप प्राऊड फील ते करणार आहे. आणि त्यावेळेस एक लातूरकर म्हणूनच आपल्या जिल्ह्याचे सगळे नागरिकांची एक आठवण आली होती. काही हिंदू, मुस्लिम, दुसरे तशी नाही, फक्त लातूरकर म्हणून, आणि ते महत्वाचे आहे. मित्रांनो, थोडंसं मी अवॉर्ड बद्दल सांगतो अगोदर. तर हा अवॉर्ड आहे हेल्थ अँड वेलनेस कॅटेगरीमध्ये. भारत सरकारने 2017 पासून आयुष्मान भारत एक स्कीम सुरू केलेली आहे. तर ते स्कीम मध्ये 3 वर्ष म्हणजे की 19-20, 20-21 आणि 21-22 हा 3 वर्षाचा त्यांनी मूल्यांकन केला पूर्ण देशामध्ये. सगळे जे जिल्हे आहे कोणी काय काम केला, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे पॅरामीटर्स होते की आपण जे आपले सब सेंटर्स आहे, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहे, त्याच्या मार्फत आपण काय केला, डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर स्क्रीनिंग, काय काय आपण त्यांना स्क्रीनिंग केला, लोकांच्या आयडेंटिफिकेशन केला, त्याने
औषध कशा प्रकारचे दिली, तर हा पूर्ण त्यांचा एक मूल्यांकन फॉर्मॅट होता. ते फॉर्मॅट आम्ही भरला होता अगोदर. हे 4 स्टेप प्रोसेस होता. अगोदर आम्ही ते माहिती भरली, त्याच्यानंतर त्यांनी जिल्ह्याकडून आम्हाला तिथे बोलवला एक प्रेझेंटेशन साठी. ते सिनियर सेक्रेटरीज होते, त्यांच्या समोर ते प्रेझेंटेशन झालं, त्याच्यामध्ये निवड झाली. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक टीम इथे आली व्हेरीफाय करण्यासाठी की हे जे म्हणत आहे ते खरं आहे की फक्त म्हणत आहे. आणि सोबतच त्यांचा एक कॉल सेंटर होता तिकडे. त्यांनी लाभार्थ्यांचे 5,000 लाभार्थ्यांचे आम्ही नंबर दिले त्यांना रॅन्डमली, आणि ते 5,000 पैकी वी डोंट नो त्यांनी किती लोकांना फोन केला, पण त्यांनी कॉल करून विचारला की खरोखर तुम्हाला अशी सर्व्हिस मिळालेली आहे का. आणि त्याच्यानंतर चौथा स्टेप म्हणजे जे फायनल स्टेप होता, ते देशाचे जे सर्वोच्च सिव्हिल सर्व्हंट असते त्यांना कॅबिनेट सेक्रेटरी आपण म्हणते. जसे राज्याचे चीफ सेक्रेटरी होते, असे पूर्ण देशामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी असते. तर त्यांच्या समोर आमचं प्रेझेंटेशन झाला, आणि हे 4 स्टेप पार केल्यानंतर हे अवॉर्ड मिळत आहे. म्हणजे की इट इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस आणि व्हेरी म्हणजे डिफिकल्ट प्रोसेस. आणि हेल्थ अँड वेलनेस कॅटेगरीमध्ये जे आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 जिल्ह्यांना त्यांनी सन्मानित केला. एक आपला लातूर आहे आणि एक आंध्र प्रदेशचा आहे. पण गौरवची गोष्ट ही आहे की त्या जिल्ह्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचे मार्क्स जास्त होते, आणि 1-2 मार्क्स नाही, खूप जास्त डिफरन्स होता. म्हणजे की आपण जे काम केलेलं आहे लातूरमध्ये, ते खरोखर इंडियामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्या प्रकारच्या आयुष्मान भारतमध्ये आपले सब सेंटर पीएचसीने जे काम केलं आहे ते अति उत्कृष्ट काम झालेलं आहे. तर मित्रांनो, असा एक मोठा डिफिकल्ट प्रोसेस त्याच्या मार्फत व्हेरिफिकेशन झालेला आहे, आणि त्याच्यानंतर हा अवॉर्ड त्यांनी दिलेला आहे. अवॉर्ड नंतर त्यांनी 5 जिल्हे सिलेक्ट केले होते की त्यांच्या इंटरॅक्शन प्रधानमंत्री साहेब सोबत होणार आहे. अवॉर्ड टोटल 14 अवॉर्ड दिले होते. त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट होते, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण डिपार्टमेंट्स होते, आणि हे 14 पैकी फक्त 5 जिल्ह्यांना त्यांनी संधी दिली की तुम्ही अवॉर्डच्या कार्यक्रम नंतर प्राईम मिनिस्टर साहेबांची चर्चा करा. तर त्याच्यामध्ये आपल्या लातूरच्या जिल्ह्याचा समाविष्ट होता, आणि चर्चा झाली. मोदी साहेबांनी काही प्रश्न विचारले, त्यांना थोडा टेलिकन्सल्टेशन IT वर त्यांचा फोकस होता, आणि आपले उत्तरशी ते समाधान त्यांचा झाला. तर एक चांगला पूर्ण जिल्ह्यामध्ये एक चांगला मेसेज गेला की आपल्या जिल्ह्याचा गौरव आणि सन्मान पूर्ण देश पातळीवर झालेला आहे. आता ऍडव्होकेट अनाराव पाटील साहेब म्हणत होते की 750 जिल्हे जे आहे 766, त्याच्यापैकी फक्त 2 जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, आणि त्याच्यामध्ये लातूर ते फर्स्ट होता मार्क्स मध्ये. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे, आणि अभिमान करण्यासारखी गोष्ट आहे. आपले महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत फक्त 5 जिल्ह्यांना मिळालेला आहे, त्याच्यापैकी 3 आपले मराठवाड्याचे जे आहे. म्हणजे गडचिरोली एक आहे, आणखी एक जिल्हा सोलापूर आहे, त्याच्यानंतर बीडला मिळाला होता एकदा, जालनाला मिळाला होता, आणि आता लातूर. म्हणजे मराठवाड्याचे 3 जिल्ह्यांना PM अवॉर्ड भेटलेला आहे आजपर्यंत. हे पण सुद्धा आपल्यासाठी खूप गौरवची गोष्ट आहे. तर हे टीमच्या तर्फे आपण सगळ्यांच्या मी खूप खूप इथे आभार मानतो. दुसरेही काही विषय या मंचावर सांगितले गेले, चर्चाही झाली, त्याच्याबद्दल थोडक्यात मी पण माझे 2 शब्द बोलत आहे. मित्रांनो, 2 वर्ष इथे कंप्लीट झालेले आहे. आता 2 वर्ष आणि 2-3 महिने झालेले आहे. तर मागचे काही दिवसामध्ये काही जे इव्हेंट्स घडली आहे ते मलाही खूप सरप्राईज झालेलं आहे. म्हणजे की लातूरची जे इमेज, जे धारणा माझ्या डोक्यात होती, तर ते थोडीशी त्याच्यामध्ये मला वाटते की हे काही विसंगतीची इव्हेंट्स झालेली आहे, आणि हे आपल्याला दूर करणं खूपच आवश्यक आहे. कारण की लातूरचं जे कल्चर आहे ते आम्ही पाहत आहे 2 वर्षापासून, 2.5 वर्षापासून. जे कल्चर आहे, लोकांच्या मध्ये जे प्रशासनतर्फे भावना आहे, आपसात जे भाईचारा आहे, ते आपल्याला कंटिन्यू करायचे. हे जे 1-2 इव्हेंट जे झालेले आहे रिसेंटली, ते काहीतरी विसंगत इव्हेंट आहे, आणि ते नॉर्मल नाही आहे, आणि ते नॉर्मल होऊ नये त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलाच पाहिजे. कुठलाही विषय असो, कितीही डिफिकल्ट विषय असो, आपण जर सोबत बसले, चर्चा केली, तर प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत आहे. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त शांत डोक्याने
आपसात रिस्पेक्ट करून एक दूसरे का रिस्पेक्ट करना जरूरी है, और साथ में बैठ के अगर हमने बात किया तो ऐसी कोई प्रॉब्लम नहीं है दुनिया में जिसका सोल्यूशन नहीं निकल सकता। थोड़ा सा विषय ये भी है कि हमारे जो यूथ हैं आजकल, यूथ को हमें थोड़ा सा प्रोडक्टिव साइड में हमें उन्हें डाइवर्ट करना है। अभी कई लोग हैं जो कुछ काम थोड़े कम है, मोबाइल पे लगे रहते हैं, और उनका जो प्रोडक्टिव एनर्जी है, यूथ मतलब इट इज अ टाइम ऑफ प्रोडक्टिविटी, मतलब उस टाइम आपको कुछ करना चाहिए देश के लिए, सोसाइटी के लिए, अपनी कम्युनिटी के लिए। और वो टाइम अगर आप इस तरह से गलत तरीके से आप डाइवर्ट हो जाओगे तो आई थिंक वो एक वेस्ट है। क्योंकि हर किसी को, आप किसी भी जो पुराने राइट्स में लोगों राइट्स में इन्वॉल्व थे, मैं एक आर्टिकल पढ़ रहा था, तो गुजरात राइट में जो उस टाइम जिन लोगों ने दंगे किए, जो भी किया, उस टाइम वो 20-25 साल के थे, आज वो 50 साल के हैं। हर एक से यही पूछा गया और हर एक ने कहा कि वो हमसे बहुत बड़ी गलती हुई थी। तो यूथ को हमें कंट्रोल करना है, यूथ को सही दिशा हमें देना जरूरी है, और ये सभी लोगों की जिम्मेदारी है। हम लोग जिला प्रशासन की तरफ से भी कुछ प्रोडक्टिव तरीके से हम कैसे हमारे जिले के यूथ को इन्वॉल्व कर सकें, ताकि ये जो दूसरे विषय हैं उसकी तरफ लोगों का ध्यान ना जाए, उनका उस तरफ डाइवर्जन ना हो, और प्रोडक्टिव तरीके में हम उनका यूज कर सकें। बहुत सारी चीजें हैं, बहुत सारी प्रॉब्लम्स हैं जिले की, जिसमें अगर लोग अगर आगे आए, सामने आए, तो उसका सोल्यूशन हो सकता है। बहुत सारी प्रॉब्लम्स को हम सॉल्व कर सकते हैं। पानी का विषय है, प्लांटेशन के विषय हैं, बहुत सारे विषय हैं, छोटे छोटे विषय। तो हम कोशिशें करने वाले हैं कि प्रशासन की तरफ से इस तरह से हम पूरे यूथ को, लातूर के यूथ को किस तरह से अच्छी चीजों में इन्वॉल्व कर सकें, एक डायरेक्ट कम्युनिकेशन उनके साथ रहे, ताकि उनको कभी भी किसी चीज में कंफ्यूजन नहीं हो, मिसअंडरस्टैंडिंग ना हो। तो ऐसा एक हम प्रयत्न करने वाले हैं, और उस प्रयत्न के लिए सभी कम्युनिटी के लोगों को हम इन्वॉल्व करेंगे, आपस में चर्चा करके ऐसा एक प्रोग्राम डिजाइन करेंगे। मिशन युवा शक्ति उसका एक नाम हमने सोचा है अभी, लेकिन फाइनल नहीं है। तो इस तरह का एक प्रोग्राम हम करना चाहते हैं जो फिर से पूरे राज्य को नहीं, देश को एक दिशा दिखाएगा कि हाँ, इस तरह से हम यूथ पावर को यूज कर रहे हैं लातूर के भले के लिए। तो मेरी आप सबसे यही गुजारिश है कि लातूर का जो कल्चर है उसे हमें कायम रखना है। बाहर क्या हो रहा है उससे हमें मतलब नहीं, हमारे जिले में क्या हो रहा है, हमारे आसपास के नेबरहुड में क्या हो रहा है, उसी से हमें देखना है, और जिले का विकास कैसे होते रहे उसी पे हमेशा हमारा ध्यान और एफर्ट्स वहीं पे रहने चाहिए। इतना ही मैं कहूंगा, और फिर से आयोजकों का मैं आभार मानतो इथे की आपण आमचा सन्मान केला, आणि पूर्ण जिल्ह्याची जी आरोग्य टीम आहे त्यांच्या वतीने मी हे आपला सत्कार इथे एक्सेप्ट करत आहे, आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।